नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाशिक मधल्या आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कर्मचारी निदा खान ही आरोपी महिला सध्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करते, पण तिच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी आता पुढे ढकलली गेली. पुढची सुनावणी 27 एप्रिलला होईल. आयटी कंपनीमध्ये पायथन डेव्हलपर म्हणून काम करत असताना हिंदू मुलींचं ब्रेनवॉश करून धर्मांतरासाठी भाग पाडल्याचा आरोप निदा खानवर आहे. पण गर्भवती असलेल्या निदा खानकडून सध्या सुटकेसाठी धावाधाव सुरू आहे. निदा खान अजूनही पोलिसांच्या हाती लागत नाहीये. फिर्याद दाखल झाल्यानंतर असंही दिसून आलं की 4-5 दिवसानंतर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे पण कलम ॲड करण्यात आले होते आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो अटकपूर्व जामिनाला कलम 18 जो होता पूर्वीचा, ती जी बाधा आहे, पहिले त्याच्यावर युक्तिवाद झाला की जरी कायदेशीररित्या बाधा असली तरी ती बाधा कायमची नसते. जर प्रथमदर्शनी फिर्यादमधले आरोप बघता ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम जर आकर्षित होत नसतील तर अटकपूर्व जामीन मिळतो, असे काही निवाडे आहेत. त्याच्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला. आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी. कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे. 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल. टीसीएस प्रकरणातील आरोपी रजा मेमन आणि शफी शेख यांनाही न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. रजा मेमन और शफी शेख को मेहरबान कोर्ट के सामने पेश किया गया था. पुलिस ने जेल रिमांड ही मांगा था, इसलिए 14 दिन का उनको जेल रिमांड में भेजा गया है और साथ में उन्होंने दूसरे गुना में ट्रांसफर के लिए अर्जी दिया है, तो उसमें वो 1-2 दिन में शायद उनको वापस ताबे में लेके कोर्ट के सामने पेश करेंगे.